श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपल्या चॅनलमध्ये स्वामी माऊली या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सगळे कसे आहेत? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे, पुत्रदा एकादशी येणार आहे आपली। तर पुत्रदा एकादशी जी आहे ती आहे 21 तारखेला। जानेवारी महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी येत असते, आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे। तर आपल्याला पुत्रदा एकादशी त्या शब्दातच अर्थ दडलेला आहे। पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्र प्राप्तीसाठी जर कोणाला उपवास करायचा असेल तर ती पण सेवा आपण म्हणजे त्या दिवशी उपवास करायचा आहे। सगळ्या महिलांनी पुत्रदा एकादशीचा व्रत करायचा आहे, आपल्या मुलांसाठी करायचा आहे। आणि तुम्हाला सांगेल की ज्यांना संतती होत नाहीये किंवा दिवस राहतात म्हणजे ॲबॉर्शन वगैरे होऊन जातात किंवा गर्भपात होत आहेत, अशा गोष्टी घडत आहेत, त्यांच्यासाठी मी आज सेवा सांगणार आहे। तर एका ताईंनी विचारलेलं होतं की ताई संतती प्राप्तीसाठी सेवा सांगा। त्यांच्यासाठी खूप म्हणजे अशी खूप सुंदर अशी सेवा आहे आजची। आणि ह्या सेवेने म्हणजे आपण जेवढं मनापासून तुम्ही सेवा कराल तर तेवढा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळतो। आणि प्रत्येक घरात ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांना नक्कीच संतान प्राप्ती होईल या सेवेने। म्हणून मी आज तुम्हाला ती सेवा सांगणार आहे। तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, माहिती समजून घ्या एवढं सांगेल, आणि स्किप न करता व्यवस्थित समजून घ्या। ती सेवा तुम्ही चालू करू शकतात एकादशीपासून। तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे। जर म्हणजे ज्यांना संतती होत नाही अशांसाठी किंवा ज्यांचा गर्भपात होतोय त्यांच्यासाठीही चालेल ही सेवा। तर या गोष्टी आपल्याला करायचं आहे। तर मी सुरुवात करते, आता विषयाकडे वळते आपल्या। तर आपल्याला एकादशीच्या दिवशी सेवा चालू करायची आहे। एकादशीच्या दिवशी आपण सेवा चालू करत असताना एकादशीच्या दिवशी आपण सेवा कोणाची करत असतो तर बाळकृष्णांची करत असतो। भगवान विष्णू जे असतात त्यांची सेवा करत असतो, बरोबर। तर भगवान विष्णूंची आपल्याला सगळ्यात आधी आपल्या देवघरामध्ये आपण जेव्हा आपण देवपूजा करतो सकाळी, तेव्हा देवघरामध्ये आपल्या बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलून आपल्याला अभिषेक करायचा आहे। तुमच्या घरातील मनुष्य म्हणजे आता नवरा बायको मिळूनच दोघींनी सेवा केली तर अतिउत्तम ठरेल। कधीही जर नसेल वेळ तर निदान एक दिवस एकादशीच्या दिवशी माणसांनी सेवा करा, बाकीचे दिवस जे असतात ते महिला करतील सेवा तरीही चालेल, काही एक हरकत नाही। पण कसं असतं सांगू का, संतती ही दोघांनाच हवी असते। म्हणून मी सांगेल की कधी कधी देवाच्या शरण जाणं पण खूप महत्त्वाचं असतं। आणि एक दिवस आपण आपल्यासाठी आपल्याला बाळ जर हवं आहे तर तुम्ही नक्कीच माणसांना समजवा आणि एक दिवस तरी सेवा करायला बसवा, म्हणजे एकादशीच्या दिवशी। बाकी तुम्ही महिला करू शकतात। तर आपण अभिषेक दोघी मिळून केला तरी चालेल, एकटी महिलेने केला तरीही चालेल। तुम्ही यथाशक्ती मनापासून अभिषेक करायचा आहे। पंचामृताने अभिषेक करू शकता, पाण्याने करू शकता, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अभिषेक करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करून अभिषेक करायचा आहे आपल्याला। अभिषेक करून घ्यायचा, छानसं बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती पुसायची। छोट्या बाळाचं आपण जशी आंघोळ करतो ना सेम त्या प्रकारे आपल्याला करायचं आहे। वस्त्र परिधान करा असतील तर तुमच्याकडे, फूल वाहा, पिवळ्या कलरचं फूल आवडत असं, पिवळा कलर आवडतो, विष्णूंचा आवडता कलर आहे तर पिवळं फूल वाहा तुम्ही। नंतर मग देवघरात ठेवा विष्णूंची मूर्ती जी असते ती, व्यवस्थित फूल वाहा। नंतर आपण प्रसाद त्यांना वाहायचा आहे। आता प्रसादामध्ये नैवेद्य काय दाखवायचा आहे तर तुम्ही रोज दाखवला तर अतिउत्तम, नाही रोज जमलं तर निदान एकादशीच्या दिवशी तरी तुम्हाला लोणी आणि खडीसाखरचा नैवेद्य दाखवायचा आहे। कारण बाळकृष्णांना जे बाल अवस्थेत होते बाळकृष्ण, आपल्याला बाळासाठी सेवा करायची म्हणून त्यांना लोण्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। लोण्याचं खूप आवडायची लोणी म्हणून, तर आपल्याला लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि खडीसाखरचा नैवेद्य दाखवायचा आहे। यथाशक्ती पूजा झाल्यानंतर आपल्याला तिथे बसून, देवघरासमोर बसून आपल्याला संतान गोपाळ मंत्र जो आहे तो तुळशी माळेवर तुम्ही रोज बघा। तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर एवढी सेवा तुम्ही करा, मनापासून करा, तुम्हाला नक्कीच होईल। म्हणून तुम्ही बोलू नका मी आता सेवा सांगेल तुम्ही बोला ताई एवढी सेवा का, तर तुम्हाला सांगेल जर तुम्ही ही सेवा केली तर तेवढंच फळही आहे हे लक्षात घ्या। तुम्ही रोजच्या रोज 11 वेळा बोललो, 21 वेळा बोललो, 51 वेळा बोललो किंवा 108 वेळा बोललो, तुम्ही कसं काउंट करता तुमच्या हातात आहे। पण असं बोललं जातं की 51,000 वेळा जर तुम्ही हा मंत्र बोलला तर संतान प्राप्ती होतेच होते।
तेवढी त्याची शक्ती, तेवढी पॉवर आहे या मंत्राची. म्हणून तुम्हाला सांगेल की हा मंत्र तुम्हाला कसा काउंट करायचा ते तुमच्यावर मी सोपवते. फक्त सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर रोज तुम्ही 21 वेळा 11 वेळा तुळशी माळ घ्या. एक माळ म्हणजे रोज तुम्ही 10 माळी केल्या ना तरी चालेल. आता 5 माळी जर बायकोने केल्या, 5 नवऱ्याने केल्या तरीही चालतील. तसं काही एक नाही आहे. आता मासिक धर्म आला तर मग म्हणजे खंड पडू देऊ नका. नवऱ्याने सेवा केली, अगरबत्ती वगैरे लावायची, नवऱ्याला सांगायचं म्हणजे माणसांना सांगायचं आपण अगरबत्ती वगैरे लावली आणि मंत्रजप केला माळीवर तरीही चालेल, काही हरकत नाही. आपण सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. एकादशीच्या दिवशी संकल्प करा. तुम्ही कशासाठी ही सेवा चालू करत आहे तेही सांगा आणि तुम्ही सेवा करत असताना तुम्हाला फलप्राप्ती मिळतेच. पण आपल्याला मंत्र कोणता जप करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर संतान गोपाळ मंत्र जो आहे तो तुम्हाला जप करायचा आहे. मंत्र थोडा मोठा आहे, तुम्ही लिहून घ्या किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, नाहीतर इथे फ्लॅश होईल, नाहीतर लास्टला टाकते मी तुम्हाला. तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. तो मंत्र कालांतराने थोडे दिवस तुम्ही म्हणत गेलात ना, 1-2-3 दिवसात तुमचा पाठ म्हणजे तुम्हाला यायला लागेल, जमायला लागेल. तर हे बघा, कुठलीही सेवा करत असताना कष्ट हे लागतच असतात. तर तुम्ही बोलाल एवढा मंत्र आणि एवढ्या वेळा बोलायचं, तर हो, आपल्याला आपण काय मागत आहेत तर संतान मागत आहेत. आता मी तो मंत्र सांगेल तुम्हाला, मंत्र लिहून घ्या व्यवस्थित. ओम क्लीं देवकी सुतं गोविंदम वासुदेव जगत्पते देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणागतः. ठीक आहे, अजून एक वेळा सांगते मी मंत्र. ओम क्लीं देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पतये देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणागतः. हा मंत्र आहे. हा मंत्र संतान गोपाळ मंत्र आहे. खूप पॉवरफुल मंत्र आहे. ज्यांना संतती होत नाही अशांनी हा मंत्र 51,000 वेळा जर बोलला त्यांना फळ निश्चितच मिळत असतेच. म्हणून तुम्हाला सांगेल की निश्चित हा मंत्र जप करा आणि खंड पडू देऊ नका. सुत्त आलं तेवढ्यापुरतं खंड पडला चालेल, पण मासिक धर्म आला, नवऱ्याने म्हणजे माणसांनी सेवा केली तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि तुम्हाला सांगेल, आपण ही सेवा करत असताना जो कोणी ही सेवा करणार आहे संतान प्राप्तीसाठी त्यांनी ब्रह्मचर्य नाही पाळलं चालतं, कारण आपण संततीसाठीच हे करणारी सेवा. त्याच्यानंतर तुम्हाला नॉनव्हेज खायचं नाही आहे. दोघींनीही नवरा बायकोनी पथ्य पाळायचं म्हणजे खायचंच नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल, एकादशीच्या दिवशी, आता रोजच्या रोज कांदा लसूण नाही सांगत मी, पण एकादशीच्या दिवशी तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य राहील. कांदा लसूण खायचा नाही, कारण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि आपली बाळकृष्णांची सेवा केली जाते. दर एकादशीच्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांचा. लोण्याचा नैवेद्य अगदी रोज दिला. आपण सेवा करायच्या आधी लोण्याचा आणि खडीसाखरेचा नैवेद्य रोज ठेवला तरी चालेल, किंवा एकादशीला दर एकादशीला अभिषेक करा ठेवला तरी चालेल. पण ही सेवा तुम्हाला रोज करायची आहे. जोपर्यंत तुमची सेवा पूर्ण होत नाही किंवा फलित जात नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात. आणि समजा ज्यांचं म्हणजे ॲबॉर्शन होते, म्हणजे 2-3 महिने होतात, त्याच्यानंतर मग गर्भपात होऊन जातो किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, अशा लोकांनी बघा, त्यांच्यासाठी सांगते मी, ओम क्लीं कृष्णाय नमः हा मंत्र जप जरी केला तुळशी माळेवर 11 माळी 10 माळी रोज, तर नक्कीच याचा पण रिझल्ट आहे. तुम्हाला खूप मदत होईल या मंत्राची. ओम क्लीं कृष्णाय नमः हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे. ज्यांना संतती व्हायला प्रॉब्लेम येते, म्हणजे ॲबॉर्शन होऊन जातात, गर्भपात होऊन जात आहे अशा लोकांसाठी, आणि ज्यांना होतच नाही संतती, खूप दवाखाना झाला, डॉक्टर झालं, खूप काही झालं, ह्या मंत्राचा अनुभव आमच्या घरात आहे. खूप अनुभव आलेले आहेत संतान गोपाळ मंत्राचा. म्हणून मी तुम्हाला सांगेल, हा मंत्र जर सुरू करा, तुमच्या आयुष्यात नक्कीच बाळकृष्ण किंवा राधा येईल, तुमच्या घरात खेळेल एक दिवस. म्हणून तुम्ही सेवा ही मनापासून करा, शुद्ध भावनेने करा, कोणाला वाईट बोलू नका. आपली सेवा आपलं भगवंत कृष्ण भगवानांना आवर्जून तुम्ही मनापासून त्यांना सांगा, तुमच्या नक्कीच ऐकतील कृष्ण भगवान, आणि ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे. तर या प्रकारे आपण करू शकतो.
नंतर तुम्हाला सांगेल तुमच्या घरात जर ग्रहदोष, पितृदोष किंवा संतान प्राप्ती असे दोष आहेत तर त्यांना एक सांगेल मी, एक सेवा आहे ती पण सांगेल सोबतच. जर तुम्हाला करता आलं तर हरिवंश पुराणाचा पाठ करा. जर तो केला एकादशीच्या दिवशी तर अतिउत्तम राहील. किंवा आपलं संक्षिप्त भागवत असतं बघा, संक्षिप्त भागवत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचा देखील एक पारायण आपण एकादशीला घरात करायचं आहे. या सेवा हरिवंश पुराणाचा पाठ केला किंवा संक्षिप्त भागवत जो असतो त्याचा पाठ करायचा आहे, की ह्या दोघींपैकी एक केला तरी चालेल. एकादशीलाच करायचा आहे तो फक्त. तर हा स्वतः बाळकृष्ण जे कृष्ण आहेत आपले त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्यांच्या घरात ग्रहदोष, पितृदोष किंवा संतान प्राप्तीचा दोष आहे किंवा संतान ऐकत नाही, चिडचिड करतात, बरेचशा गोष्टी घडत असतात किंवा मुलांच्या विषयी खूप प्रॉब्लेम निर्माण होतात, तर त्यांच्यासाठी ही सेवा खूप छान आहे. तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा असं सांगेल. आणि ज्यांना संततीविषयी प्रॉब्लेम आहे त्यांनी ही सेवा नक्कीच करा. खरंच तुमच्या घरात मी सांगते 100% रिझल्ट आहे या सेवेचा. मी हात जोडून सांगेल तुम्ही खरंच सेवा चालू करा. एकादशीच्या दिवशी तुमच्या आयुष्यात खरंच बदल होईल आणि खरंच तुमच्या घरात बाळ जे असतं ना श्रीकृष्णाच्या रूपात तुमच्या घरात येईल. श्रीकृष्ण असो, राधा असो, कुठल्याही रूपात तुमच्या घरात येईल. तुम्ही ही सेवा करून बघा. एकादशीला सुरुवात करा. तुम्हाला मासिक धर्म असेल एकादशीच्या दिवशी जर जमणार नाही तुम्हाला सेवा करायला तर मग काय करायचं, तर पुढच्या एकादशीला करा तरीही चालेल, काही हरकत नाही. पण ही सेवा नक्कीच करा, कारण पुत्रदा एकादशी म्हणून सांगते. तर या दिवशी सुरू करा, नक्कीच फळ तुम्हाला प्राप्त होईल. चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण एक आवश्यक सांगेल मी तुम्हाला, ज्यांना कोणाला संततीविषयी प्रॉब्लेम असेल त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा. नाही शेअर केला निदान ओरली तरी सांगा, कारण त्या पुण्याचा वाटा 1 तुमच्या नावी येईल. म्हणून सांगते, कोणाला जर संतती होत नसेल तर ही सेवा आवर्जून सांगते मी सगळ्यांना की सांगा. तोंडी तरी सांगा, कशीही सांगा, पण सांगा एवढं सांगेल. संतान गोपाळ मंत्र हा नित्यसेवेच्या ग्रंथात दिलेला आहे, तर तिथे बघूनही तुम्ही हा मंत्र जप करू शकतात. चला, श्री स्वामी समर्थ.